आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे साद तुला, एक नवी कोरी ऑडिओ स्टोरी. वाचकांच्या पसंतीस उतरलेली शरयू आणि मल्हारची कथा. चला सुरुवात करतेय. साद तुला भाग 11. काय झालंय आई, तू अजूनही तेच घेऊन बसलीयस? त्या लोकांनी काय केलं हे विसरलीस? तुझा अपमान केला आणि एवढंच नाहीये. मल्हार, मी हात जोडते तुझ्यासमोर. मला या विषयावर तुझ्याशी बोलायचंच नाहीये. नाही, मला तुझं हे वागणं पटलंय. तू माझा मुलगा असूच शकत नाही. आई, तू एवढी का माझ्यावर चिडते आहेस? का? मला उत्तर हवंय. मी इतका काय चुकीचा वागलोय? इतकं की माझा फोनही उचलत नाहीये. इट्स हर्टिंग. हो, आणि तुलाच फक्त हर्ट होतं वाटतं, मला नाही का होत? आपला मुलगा आदर्श मुलगा बनावा असं वाटणाऱ्या आईसमोर एक क्रूर आणि निष्ठुर मुलगा उभा राहतो तेव्हा त्या आईच्या हृदयाला काय वाटतं याचा कधी विचार केलायस? मी तुला काय शिकवलं आणि तू काय झालायस? हे अतिशय दुःखदायक आहे मल्हार. ही एका आईची हार आहे. ही माझी हार आहे. तुला एवढा त्रास करून घ्यायची काहीच गरज नाही आहे. पण आई, काय चाललंय काय तुमच्या दोघांचं? एवढ्यात बाबा बाहेर येऊन विचारू लागले. काही नाही हो, काहीच नाही. मी आलेच फ्रेश होऊन, मग बनवते चहा. आई हसत म्हणत त्यातूनही थोडी रागातच मल्हारकडे पाहून निघून गेली. बहुतेक आईला बाबांसमोर बोलायचं नसावं लगेचच कळत होतं. मल्हार, आता असाच उभा राहणारेस का? जा ना, आवरून घे तुझं. मल्हार एकाच ठिकाणी उभा काहीतरी विचारात हरवलेला पाहून बाबा म्हणाले, हो आलोच, म्हणत मल्हार वर आला आणि आवरू लागला. पण आईचं असं तुटक बोलणं त्याच्या हृदयावर घाव करत होतं. त्याला आवरावं तर लागणार होतं. तो लागलीच बाथरूममध्ये धावला. त्याने थंड पाण्याचा शॉवर सोडला आणि त्याखाली भिजता भिजताच आरशात स्वतःला पाहताना त्याला आईचे शब्द आठवले. तू माझा मुलगा असूच शकत नाही. या शब्दांनी त्याला सर्वात जास्त वेदना दिली होती. त्याने जे कृत्य केलं त्यामुळे आईला तीव्र राग येणं स्वाभाविक होतं, पण तिचा विरोध वडिलांच्या आणि आजीच्या समर्थनानंतरही इतका तीव्र का आहे या विचाराने त्याचं डोकं जड झालेलं. तो 10 मिनिटातच आवरून खाली आला. आई किचनमध्ये चहा आणि नाश्ता बनवण्यात मग्न होती. मल्हारला तिथं बघूनही तिनं मुद्दाम दुर्लक्ष केलं. ती रागात असली तरी तिच्या मुलाला उपाशी ठेवणार नव्हती हे मल्हारला माहिती होतं. मल्हार हळूच किचनकडे तिच्या जवळ आला आणि तिच्या अंगावर हात टाकून तिला जवळ घेतलं. आई, काय बनवतेस? माझ्यासाठी ना? इतकं प्रेम करतेस, मग अशी का वागतेस? त्याने शांतपणे विचारलं. दूर हो मल्हार, खूप दुखावलंयस तू मला. आईने त्याचा हात बाजूला करत त्याच्याकडे न पाहताच उत्तर दिलं. तिच्या आवाजातील थंडपणा अजूनही तसाच होता. आई, मल्हारने पुढे सरसावत विचारलं. आता तरी बोल, काय एवढी चिडत आहेस? मला बोलल्याशिवाय कळेल का? तिला स्वतःकडे वळवत तो विचारू लागला. आईने पोहे प्लेटमध्ये काढले आणि ट्रेमध्ये डिश ठेवू लागली. नी मल्हारकडे न पाहताच म्हणाली, आता नाश्ता तयार आहे, खाऊन घेऊ. परत उशीर होईल आपल्याला फंक्शनमध्ये जायला. मल्हारला कळालं की ती विषय टाळते आहे. तो तिच्या बाजूला गेला आणि तिचा हात पकडला. तो हात थोडा थरथरत होता. बोल नाही, मला नाही सहन होत आहे तुझं असं तुटक बोलणं. मी तुझ्यावर रागावलेलो नाही आहे, पण तू माझी आई आहेस आणि तूच असं वागत आहेस. मला खरंच खूप हर्ट होत आहे. त्याचा आवाज आता जडावला होता. आईने त्याचा हात हळूच बाजूला केला. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने लगेच ते पुसलं आणि तिने कठोर चेहरा केला. मल्हार, आत्ता बाबांसमोर हा विषय नको आहे. पुन्हा त्यांना त्रास होईल. त्यांचं माहिती आहे ना तुला हार्टचा त्रास. आईने दबक्या आवाजात पण निश्चितपणे सांगितलं. त्यांनी तुझ्या विजयाचं कौतुक केलंय, त्यांना आनंदात बघायचं आहे मला. तेव्हा आता कृपा करून शांत रहा. तसंही आपल्याला तिथं फंक्शनला वेळेत पोचायला हवं. मल्हारचा चेहरा पडला. आईने वडिलांच्या आरोग्याची ढाल पुढे करून संवाद पूर्णपणे थांबवला होता. त्याला तिचा हेतू स्पष्टपणे कळला.
अगं पण मग मला कधी कळणार तुझं काय मत आहे? मला कधी कळेल की मी तुझ्या नजरेतून इतका का उतरलोय? मल्हारची असहाय्यता स्पष्ट दिसत होती. आईने डोळ्यांनीच त्याला शांत रहा अशी खूण केली आणि उत्तर दिलं, बाबा दुपारी झोपले की बोलू. आता सध्या आवरून घेऊ. त्या वाक्याने मल्हारला नाईलाजाने शांत राहावं लागलं. विषय तिथंच थांबला आणि अवघडलेल्या शांततेत नाश्ता झाला. मल्हार आणि आई दोघंही फंक्शनला जाण्यासाठी तयारी करू लागले. ठरल्याप्रमाणे मल्हार त्याच्या आई आणि बाबांसोबत एका ओटीभरणाच्या समारंभासाठी एका प्रशस्त हॉलमध्ये पोहोचले. हॉलमध्ये जिकडे तिकडे स्त्रियांची गर्दी दिसत होती. रंगीबिरंगी साड्या, हसणं आणि उत्साहाचं वातावरण होतं. मल्हारचे वडील प्रभाकर तिथे पोहोचताच त्यांच्या काही नातेवाईकांसोबत बोलण्यात रमले. आई समिधा समारंभाच्या मध्यभागी असलेल्या स्त्रियांच्या घोळक्यात सामील झाली आणि या सगळ्यात मल्हारला हा समारंभ प्रचंड कंटाळवाणा वाटत होता. तो एकटाच हॉलमध्ये बसण्यासाठी खुर्च्या होत्या तिथं जाऊन बसला होता. त्याला बोलायलाही त्याच्या कोणी ओळखीचं दिसत नव्हतं. पण आई जवळ असूनही खूप दूर असल्यासारखी फिलिंग त्याला येत होती. तिचं दुपारी बाबा झोपले की बोलू या आश्वासनाची प्रतीक्षा त्याला अस्वस्थता देत होती. कधी एकदा तिच्याशी बोलून क्लिअर करतोय असं झालेलं त्याला, पण तिथला वेळच जात नव्हता. तेवढ्यात मल्हारचा फोन वाजला. तो रणजितचा कॉल होता. इथल्या गोंधळात फोन उचलला तर ना रणजितचं काय ऐकू येईल ना त्याला काही ऐकू जाईल, म्हणून तो तसाच तिथून गडबडीत हॉल बाहेर जायला निघाला होता. एवढ्यात त्याची धडक जोरात एका मध्यमवयीन स्त्रीला बसली. ती धडक इतकी जोरदार होती की तिच्या हातातलं ओटी भरण्याचे कपडे आणि साहित्य खाली पडलं आणि सर्वत्र विखुरलं. मल्हारने तत्काळ फोन कट केला. आय एम सो सॉरी आंटी, खरंच माफ करा म्हणत मल्हार वाकला आणि ते सर्व साहित्य घाईघाईत उचलून तिला परत देऊ लागला. ती महिला सुमारे 45 वर्षांची तरी असेल. शांत आणि सौम्य चेहऱ्याची, तरीही आकर्षक एवढं होऊनही तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य खिळलेलं. मल्हारने जेव्हा तिला साहित्य परत दिलं तेव्हा त्याने तिच्या चेहऱ्यावर नजर टाकली. तो चेहरा त्याला ओळखीचा वाटला, पण त्याला नेमकं आठवत नव्हतं. आय एम रिअली सॉरी आंटी. मल्हारने पुन्हा एकदा खऱ्या मनाने माफी मागितली. त्या महिलेने गोड आणि शांत हसू दिलं आणि आपलं हातातले साहित्य सावरलं. तिने मल्हारच्या डोक्यावर मायाळूपणे हात ठेवला. अरे असू दे, एवढं काही नाही, गडबडीत होतं असं, डोंट वरी म्हणत ती महिला वळणार होती. पण मल्हारला तो चेहरा ओळखीचा वाटत असल्यामुळे त्याने तिला त्वरित पुन्हा हाक दिली. हॅलो आंटी, ऐका ना, तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय पण आठवत नाही आहे. हो का? ती गोड हसली. सॉरी, मला काहीच सांगता येणार नाही म्हणत ती निघणार. तेवढ्यात मागून निनादचा आवाज आला. नंदिनी, अगं आवरून घे, आपल्याला निघायचंय. निनाद आता त्या महिलेच्या अगदी जवळ बाजूला आला आणि तो मल्हारच्या समोर होता. निनादच्या चेहऱ्यावर देखील आश्चर्याचे भाव होते. निनादला तिथे बघताच मल्हार थबकला. त्याच्या चेहऱ्यावरचे सगळे भाव क्षणार्धात गोठले. निनाद, ज्याचा सूर त्याने नुकताच घेतला होता, तो इथे. आणि निनादच्या तोंडून नंदिनी हे नाव ऐकताच आणि त्या महिलेच्या ओळखीच्या चेहऱ्याचे स्मरण होताच मल्हारच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. मल्हारला आठवलं घरातला तो फोटो ज्याला नेहमीच हार लावलेला असायचा. हो, तो हाच चेहरा होता, म्हणजे नंदिनी आत्या. आता ही निनाद एक शांत आणि स्थिर नजर मल्हारकडे पाहून नंदिनीला घेऊन निघाले. पण नंदिनी त्यांना हसून सांगत होती, काय माहीत कोण मुलगा होता. अहो, धडक काय लागली, पण सगळं साहित्य उचलून दिलं मला. मला म्हणाला ओळखीचा चेहरा वाटतोय. नक्कीच कोणी चांगले संस्कार दिले असणार. नंदिनीच्या या वाक्यावर निनादने उत्तर द्यायचं टाळलं आणि बस एकवार मल्हारकडे वळून पाहत ते गर्दीत गायब झाले. आणि मल्हारने अस्वस्थ होत चेहरा आणि केसातून हात फिरवला. ज्या आत्याला आजवर तो या जगात नाहीये असं समजत होता, ती तर जिवंत होती. याचा अर्थ निनाद कोण आहेत? मीन्स शरयूचे वडील? तिचे मिस्टर तर नाहीत? आणि म्हणजे शरयू? ओ माय गॉड. मल्हारला हृदयात काहीतरी अडकल्यासारखं झालं होतं आणि त्याच्या हातातला पुन्हा फोन वाजू लागलेला. परंतु आता तो उचलायची शुद्धही त्याला नव्हती. तो त्याच विचारात वळला. एवढ्यात पाठीमागे त्यालाच शोधत आलेली आई त्याला दिसली. आई, ती नंदू आत्या होती. आईने बस होकारार्थी मान हलवली. अगं पण आजी तर
आणि आपल्या घरात तर तिच्या फोटोला हार, आणि ती तर इथं जिवंत आहे. म्हणूनच सांगत होते मल्हार, कोणाच्याही सांगण्यावर लगेच कुठल्याही गोष्टी मान्य करू नयेत. दोन्ही बाजू माहिती असल्याशिवाय कधीच कोणाबद्दल मत करू नये. आणि तू तर त्या निष्पाप पोरीला दुखावलंस, ज्यात तिचा काहीच दोष नव्हता. तू तिला दुखावलंस मल्हार, जी तुझ्या आत्याची मुलगी आहे. पण मग आजी सांगत होती ते, आजीने तुला खोटं भरवलंय. सत्य काही वेगळंच आहे मल्हार. निनादसारखा व्यक्ती नंदिनी ताईंसाठी कधी शोधूनही भेटला नसता. पण आईनं ते नातं मान्य नव्हतं. आणि सगळं ज्या प्रकारे बाहेर आलं ते चुकीच्या पद्धतीने झालंही खरं, पण याचा अर्थ असा तर निश्चितचपणे नाही की इतकं लगेच त्यांना घरापासून तोडलं जावं. अगं नेमकं काय झालंय? हे बघ, आता या गोंधळात सगळं काही सांगू शकत नाही तुला, पण इतकंच सांगेन, तिची माफी माग. कोणाचं हृदय असं दुखवू नये मल्हार. आपण जे काय करतो ना, ते इथेच फेडावं लागतं. मल्हार आता त्याच्याच विचारात हरवलेला एवढ्यात आईने डोक्यावर हात मारला. अरे देवा, रश्मीला तुला भेटवायचं होतं म्हणून तुला बोलवायला आले होते इकडे, आणि बोलतच बसले. चल तिला जरा भेट तर. बधीर झालेला मल्हार एखाद्या पुतळ्यासारखा आईच्या पाठोपाठ निघाला. आता आई सोबत तो रश्मी समोर होता. ती काहीतरी विचारत होती. तिच्या होला हो करून 2 शब्द तर तो बोलला, पण तिथे आलेल्या नंदिनी आत्याकडे त्याची नजर गेल्या वाचून राहिली नाही. ती अजूनही त्याच्याकडे बघून स्मित करत होती. पण मल्हारचे डोळे आता अपराधाच्या अश्रूंनी भरू लागले. मनात काहूर उठलेलं आता मल्हारच्या सुचरायचंही बंद झालेलं. आपण काय करून बसलोय हे वाटून आता तो बस तिथं आईलाही काहीच न सांगता त्या हॉलमधून बाहेर पडला आणि कारकडे आला. मल्हारने कारमध्ये बसत कारचे दार एकदम त्वेषाने बंद केलं. दाराच्या आवाजाने बाजूला उभी असलेली एक व्यक्ती चमकून त्याच्याकडे बघू लागली, पण मल्हारला त्या कशाचंच भान नव्हतं. त्याला आतमध्ये गुदमरल्यासारखं होत होतं. जणू या अपराधाच्या ओझ्याखाली त्याचा श्वास थांबणार होता. तो फक्त शून्य नजरेने समोर पाहत राहिला होता. त्याचा श्वास जडावला जात होता आणि त्याला तो प्रत्येक क्षण आठवत होता. आजीच्या सांगण्यावरून शरयूला फसवण्यासाठी केलेला प्रत्येक प्लॅन, आणि त्यावर कसलाही विचार न करता काम करताना शरयूच्या मनाचा विचार त्याच्या मनाच्या कोसो दूर होता. एवढी मोठी चूक कशी केली होती त्याने? म्हणजे शरयू माझ्या आत्याची मुलगी आहे. ज्या निष्पाप मुलीचं आयुष्य त्याने कुटुंबाच्या खोट्या द्वेषापायी उद्ध्वस्त केलं, ती त्याची स्वतःची नातेवाईक होती. निनाद सरदेसाई, ज्याला तो शत्रू मानत होता, ते त्याच्या नंदिनी आत्याचे पती होते, त्याच्याच कुटुंबाचा एक भाग. मी काय केलं हे? हा विचार त्याला आता पोखरत होता. सगळं सत्य अजूनही समोर आलं नव्हतं, पण एक गोष्ट मात्र निश्चितच खरी होती. त्याने नको त्याच्या सांगण्यावरून निष्पाप शरयूला दुःखात लोटलेलं. तू तिला दुखावलंस मल्हार, जी तुझ्या आत्याची मुलगी आहे. हे सगळं करताना तुला एकदाही माझ्या शिकवणुकीचा विचार आला नाही. मल्हारला आता आईचा प्रत्येक शब्द आणि तिची तीव्र निराशा पूर्णपणे कळू लागलेली. त्याला आता स्वतःवरच प्रचंड राग येत होता. स्वतःची गर्लफ्रेंड असतानाही एवढं फिलिंग्स तिच्याबद्दलही कधी वाटले नव्हते, पण शरयू त्याच्याही नकळत त्याच्या मनात घर करून गेली होती. आणि हेच तर सत्य होतं जे त्याला आत्ता लक्षात येत होतं. त्याने त्वेषाने स्टीरिंग व्हीलवर जोरात हात आपटला. त्याच्या हाताच्या नसा ताणल्या गेल्या होत्या, तरीही त्याला आतल्या वेदनेपुढे ही वेदना क्षुल्लक वाटत होती. ज्या सुडासाठी त्याने इतका मोठा डाव रचला होता, तो आता सर्वात मोठी थट्टा बनला होता. त्याच्या हातांची आता विचित्र थरथर होत होती. तो मघाचा नंदिनी आत्याचा मायाळू स्पर्श आणि निनादचे ते शांत डोळे, आईचा उपदेश आणि शरयूचा रडका चेहरा, आता हे सगळंच त्याच्या अपराधी भावनेला खतपाणी घालत होतं. त्याला आता तातडीने काहीतरी कृती करायची होती, पण काय? नाही, मी तिची माफी मागेन, काही करेन, पण त्याशिवाय हे गिल्ट जाणार नाही. आय एम सॉरी शरयू, आय एम सॉरी. या विचाराने त्याला थोडा आधार मिळाला. लगेच त्याने मोबाईलवर शरयूचा नंबर काढला आणि तिला कॉल करू लागला. एक क्षण त्याला वाटलं ती फोन उचलणार नाही, पण तरीही त्याने आशा सोडली नाही. आणि एवढ्यात द नंबर यू आर ट्राईंग इज स्विच्ड ऑफ. IVRचा तो शांत यांत्रिक आवाज त्याच्या कानात धडकेसारखा आदळला. तरीही आणखी तो ट्राय करत राहिला. दुसरी रिंग, तिसरी रिंग, आणि मग मात्र रागात त्याने त्याचा फोन बाजूला फेकला आणि डोक्याला हात लावून बसला.
त्याला आता वाटत होतं की शरयू आता त्याच्यापासून खूप खूप दूर गेली आहे, इतकी दूर की त्याला तिच्यापर्यंत पोहोचणं शक्यच नाही, तर अगदी अशक्य आहे. आजचा भाग इथेच संपलेला आहे. मल्हारला आज बऱ्यापैकी सत्य कळालं आहे. ज्या निनादचा सूड घेण्यासाठी त्याने शरयूला दुखावलं ते त्याचेच नातेवाईक आहेत आणि तेही इतके जवळचे. आता मल्हार काय करेल? तो शरयूला म्हणू शकेल का? शरयूची माफी मागेल का? पण त्याआधी त्याला तिच्यापर्यंत पोहोचावं लागेल आणि जरी पोहोचला तरी शरयू त्याला माफ करेल का? तुम्हाला काय वाटतं? पुढं काय होतंय हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा साद तुला. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.